आरवी पाडळी या गावच्या शिवारामध्ये आलो आहोत। या ठिकाणी काही दिवसापूर्वी येथील आदिवासी लोकांवरती काही लोकांना हमला केला होता, त्यांचे घर जाळले होते आणि आज या ठिकाणी आम्ही भेट देण्यासाठी आलो आमचे संतोष बर्डे सर यांच्यासोबत। आणि येथली वास्तविक परिस्थिती पाहता खूप बिकट आहे। या ठिकाणी त्या हमल्यामध्ये एकाचा मृत्यू देखील झाला आणि अशा आदिवासी वस्तीवरती हल्ले होणं ही काही पहिली घटना नसून खूप याच्या अगोदर देखील हल्ले झालेले। यांच्यावरती हल्ले करणाऱ्यांवरती बंदोबस्त झाला पाहिजे आणि या आदिवासी लोकांना त्यांचा हक्काची जागा भेटली पाहिजे, हक्काची शेती भेटली पाहिजे। अशी या ठिकाणची अशी परिस्थिती आहे की काही लोकांकडे आधार कार्ड देखील नाहीत। आपण 75 वर्ष या भारताला स्वातंत्र्य झालं म्हणतो आणि जर आज या लोकांकडे जर आधार कार्ड अशी सुविधा नसेल तर यापेक्षा मोठं दुर्दैव नाही। आम्ही आता जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना आणि शिक्षण अधिकाऱ्यांना भेटू। या ठिकाणची जे छोटी छोटी लेकरं आहेत यांच्यासाठी या ठिकाणी एक अंगणवाडीची शाळेची सुविधा झाली पाहिजे आणि अशा यांच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत, रस्ता असेल, पाणी असेल, यासारख्या सुविधा देखील यांना या ठिकाणी भेटल्या पाहिजे। यासाठी देखील आम आदमी पार्टी पक्षाच्या वतीनं मी देखील निवेदन देईन आणि संतोष बर्डे सरांना सोबत घेऊन आम्ही जेवढा प्रयत्न करता येईल यांना सुविधा देण्याचा करता येईल तेवढा करण्याचा